पत्रकार आणि सामाजिक कल्याणासाठी कार्यरत असलेल्या लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा 49वा मासिक विचारमंथन मेळावा अकोला येथे पार पडला। यावेळी संघटनेने महत्त्वपूर्ण नियुक्त्या जाहीर केल्या। खामगाव येथील ज्येष्ठ पत्रकार सागर मोदी यांची विदर्भ संघटन प्रमुख पदी, अकोला येथील प्राध्यापक प्रकाश डवले यांची राज्य मार्गदर्शक म्हणून तर प्राध्यापक मोहम्मद फारूक यांची बुलढाणा जिल्हा संघटन प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे। राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख यांनी या नियुक्त्यांची घोषणा केली। ज्येष्ठ पत्रकार प्रदीप खाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यात संघटनेच्या 50व्या कार्यक्रमाकडे वाटचाल सुरू असल्याचे नमूद करण्यात आले। प्रत्येक मनुष्य हा भावनांच्या ऋणानुबंधात समूह जीवन जगणारा आनंद यात्री आहे। आपणही विधायकतेला प्रोत्साहन देणारे याच मानवी शृंखलेतील सहकारी आहात। लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाने संघटन शक्तीने सर्वांना एकत्र आणण्यासाठी सुरू केलेल्या परस्पर भेट योजना आणि विचारमंथन मेळाव्याचे आपण सन्माननीय सभासद आहात। गेल्या 22 महिन्यात आपण प्रेम, कर्तव्य आणि आपलेपणाच्या भावनांनी सातत्याची उपस्थिती देऊन सहयोग दर्शविला। नियमित सामाजिक उपक्रम व संघर्षशील सामाजिक वाटचालीमुळे संघटना संपूर्ण महाराष्ट्र आणि 6 राज्यात पोहोचली आहे। या नेत्रदीपक यशाचे आपण सुद्धा खरे आधारस्तंभ आहात। याबद्दल संघटना कृतज्ञ तथा आभारी आहे। अस्ताला जाताना सूर्यही जपतो काळोखाशी ऋणानुबंध, पसरवून पिवळसर छटा नात्याला देऊन जातो भेटीचे हळवार गंध। याप्रमाणेच आपल्याही ऋणानुबंधाच्या भावनिक आठवणी म्हणून आपणास अनंत शुभेच्छांसह सानंद सन्मानित करण्यात येत आहे। समस्त राष्ट्रीय पदाधिकारी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ अकोला आणि या सन्मानपत्र तयार करण्याकरता आपल्याला ज्यांनी आर्थिक सहयोग केला ते एक डॉक्टर रणजित देशमुख आणि दुसरे प्राध्यापक प्रकाश डवले यांच्या आर्थिक सहयोगातून आपण हा खर्च भागवलेला आहे। या प्रसंगी डॉक्टर रणजित देशमुख आणि गिरीधारी लालजी सारडा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। मेळाव्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आणि विचारमंथन सभेतील सदस्यांना सन्मानपत्रे व नियुक्तीपत्रे वितरित करण्यात आली। संत गाडगे बाबा यांना त्रिवार वंदन। आज भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांचा सुद्धा वाढदिवस आहे। आज त्यांची 96वी जयंती आहे। त्यांना सुद्धा त्रिवार वंदन। 2 वर्षापूर्वी आपण साजरा केला रणजित देशमुख। आजच्या कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित असलेले प्रमुख अतिथी गिरीधारी लालजी सारडा। नुकताच 4 दिवसाच्या पूर्वी त्यांचा वाढदिवस साजरा झाला। वाशिमला आम्ही तिथे गेलो होतो। अतिशय भव्य प्रमाणात वाढदिवस साजरा झाला। तर या सर्वांच्या वतीने आपण त्यांना पुन्हा वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।